भिवंडी कशेळी टोलनाका राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे स्वराज्य युवा प्रतिष्ठान द्वारा आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2025 शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे व भिवंडी मनपा नगरसेवक देवानंद थळे साहेब यांच्या उपस्थित हा चषक आयोजित करण्यात आला व या चषकमध्ये नवीन 40 संघटना क्रिकेट स्पर्धांनी भाग घेतला होता आणि या चषकमध्ये उपस्थित कशेळी गावचे नागरिक व मुख्य मान्यवर होते व आलेल्या मान्यवरांचे स्वागत सत्कार शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे व भिवंडी मनपा नगरसेवक देवानंद थळे यांनी फुल पुष्पशाल देऊन करण्यात आले आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश मांजरेकर यांनी केले। सगळ्यांनी स्पर्धेत अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केले। अंतिम फेरीमध्ये संघ दाखल झालेले आणि दोन्ही संघांवर मेगा फायनल आपण पाहतो। नाणेफेक आपण जिंकले आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय काय क्षेत्ररक्षण। ऑल द बेस्ट दोन्ही संघांना अंतिम सामन्यासाठी पाहतो वेदांत थळे आदित्य थळे आणि सुमित शेर त्यांची ओळख जरा टाळ्या वाजवूया सगळ्यांनी। अरुण कुमार पाटील उपविभाग प्रमुख रामजी भोसले आपल्याला विनंती करेन की आता ज्यांचं शुभागमन झालं सन्माननीय शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते सन्माननीय विश्वासजी त्यांना मिळतं हे पुष्पगुच्छ सन्मान होतोय। खेळाडूंना तसेच प्रेक्षकांना आणि या जिल्हा या स्पर्धेत बागुल साहेब आणि कैलाश महापती कूलर आहे ते देखील आपण वितरण करायचं आहे। मानकरी आपण पाहू शकता या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी। वाजवायचे आहेत बिग हँड युअर बिग हँड वेल डन वेल डन वेल डन वेल प्लेड जय कालिका मंदिर खालवा। आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान माझी ही टीम त्याच्यात होती पण मला वाटतं आम्ही यजमान असल्यानं तुम्हाला चान्स दिला आम्ही यावेळी। पुढच्या वेळी नक्की चांगला सामना होईल आणि दापोडी संघालाही हारून न जाता पुढच्या वेळी परत जोशाने पुढे यावं। तुम्हाला तुमचे हार्दिक अभिनंदन सगळ्यांचे। आजच्या महिला दिनी सगळ्यांना जरी विसर पडला तरी थळे साहेबांना आमच्या विसर पडत नाही कारण ते खऱ्या अर्थाने मी पहिल्यापासून बघतो म्हणजे सखीचे कार्यक्रम असो कुठलेही असो महिला वर्गाला प्राधान्य देणारा कुठला नेता असेल तर या तालुक्यामध्ये विश्वासजी थळे साहेब यांचं नक्की नाव घेईन मी। आणि संघटनेमध्येही महिलांच्या कामगिरीवरती त्यांचं नेहमी लक्ष असायचं आणि त्याबद्दल शिवसेनेमध्ये आम्ही दोघं एकत्र काम करत असताना त्यांनी नेहमी महिला आघाडी ही चांगल्या पद्धतीने वाढवली कारण नेहमी मला असं वाटतं आपण कुठलीही स्त्री असली तिला माते समान मानलं बहिणी समान मानलं तर पुढचं कार्य खूप चांगलं जातं। आणि संघटनेमध्ये कधी कधी हे काम करताना काही लोक स्वतःचा भान न ठेवता त्या गोष्टीला गालबोट लावतात आणि ते संघटनेलाही कालिंबा बसतो। तेव्हा शिवसेनेमध्ये आम्ही दोन्ही थळेबंधूने ते मात्र कटाक्षानं पाळलं आणि त्यामुळे महिला संघटना खूप चांगल्या पद्धतीत होती। आजच्या दिवशी माझ्यावरती प्रेम करणारे म्हणजे पक्षात कुठला त्या भानगड्या आम्ही करतो इथं बसलोय एकमेकाला शुभेच्छा देऊन मन भरून घेतो एकमेकाचं फक्त आम्ही एकमेकाच्या जखमांवरती मलम लावतो। याच्यामधलं कोणीच उद्या येणार ना सांगायला की देवानंद झाले निघ आपण चला जायचं आहे कुठं। तेव्हा आज सहानुभूती चांगली आहे प्रेम चांगलं आहे पण खऱ्या अर्थानं या बसलेल्या व्यासपीठावर असलेल्या लोकांच्या हातात जर मला आमदार देणं असं तर मला वाटतं इथूनच मी सर्टिफिकेट घेऊन गेलो असतो। तर आजच्या दिवशी एवढं चांगलं आयोजन नियोजन केलं खरोखर म्हणजे नुसतं खर्च करणे आणि हे नाही पण ते आयोजन नियोजन बघणारी जी आमची स्वराज्य युवा प्रतिष्ठानची टीम आहे त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करीन। माझे बंधू एच.एस. पाटील साहेब माजी महापौर पण आता त्यांना मला बोलता येत नाही कारण आता यावेळी मला वाटतं पक्क आपल्याला त्यांचं स्थान महापौर म्हणून महापती साहेब करायला लागेल। नाही नानांसाठी आता दुसरा नानांना मी रिटायरमेंट जाहीर करतो या वर्षात खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरून कारण
क्षेत्रामध्ये एवढं पुढचं पाऊल टाकले की ते शिक्षण महर्षी होऊ शकतात. आणि मला वाटतं नाना, आमदार खासदारांपेक्षा शिक्षण महर्षी हा शब्द खूप मोठा आहे आणि ते तुम्ही समाज घडवण्याचं काम करा. आता राजकारणात कोणी घडेल असं मला वाटत नाही, तेव्हा तुम्ही चांगले विद्यार्थी घडवा, चांगली माणसं. आज तुम्ही ज्या पद्धतीने डिग्री कॉलेज बनवला ते खरोखर बघून एक आगरी माणूस काय करू शकतं याचा अभिमान आज मला नक्की आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना काम करायची संधी मिळाली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली देवानंथले उपजिल्हा प्रमुख होते, जिल्हा प्रमुख झाले. आमचे अरुण पाटील बघा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख झाले. याला मी माझे महापौरच राहिले, अजून काय माझ्या प्रमोशन होत नाही, काय समजायला मार्ग नाही. तेव्हा शेड काहीतरी आता आपल्याला काहीतरी डिसिजन घ्यायला लागेल. हां तो पण बरोबर आहे. शिंदेसाहेब जसं बोलतात, बाकी काही असो नसो म्हणजे तू हे होणार आहे, म्हणजे पुढे काय होईल ते माहिती नाही, पण माझी महापौर तू राहणार आहे. आता माझी महापौर राहणार आहे, त्याचं पण काय प्रमोशन झालं पाहिजे का नाही. म्हणजे शिंदेसाहेब बोलतात शिवसैनिक, माझी महापौर तर बाजूला ठेवा, पण शिवसैनिक म्हणून आम्ही काम करतो ना त्याचा आनंद आहे. आणि शिंदेसाहेबांच्या बरोबर काम करण्याची संधी आम्हाला मिळते, त्याचा मोठा आनंद आहे. आणि देवानंथलीजी भविष्यात आम्ही परमेश्वरावर प्रार्थना करतो की आपण या क्षेत्रात कुठेतरी तुम्ही ठरवलं तर एक जागा आमच्या भिवंडीला मिळू शकते आणि होऊ शकते, तेवढं आपलं पक्षी बरोबर आहे. आजच्या चांगल्या दिवशी हा चांगला शुभशकून तुम्ही दिला, तर याबद्दल तुमच्या सगळ्यांची मनापासून आभार व्यक्त करतो. क्रिकेटवर अत्यंत प्रेम करणारे अरुण कुमार या ठिकाणी आहेत. खरोखर क्रिकेटची व्यासंगीत आहे. आम्ही समजायचो की म्हणजे एवढं सगळं कामाचा व्याप सांभाळून क्रिकेटला वेळ कसा देता येतो. आणि कबड्डीचे तपस्वी बोललं तर काही फार मोठं वावगं होणार नाही, अशी देवराम मोहिर साहेबांची कबड्डीवर निष्ठा आहे. अनेक अध्यक्ष मी पाहिल्यात, परंतु ग्राउंडमध्ये स्वतः फिरून स्वतः सगळी परिस्थिती पाहण्याचं कामसुद्धा त्यांचं मी अनेक ठिकाणी बघितलेलं आहे. आणि या ठिकाणी कैलास माबदी साहेब आलेले आहेत.